प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा शेगाव भाजप शहर वतीने जोडे मारून जाहीर निषेध आंदोलन। राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे वादग्रस्त विधान केले। या विधानाच्या निषेधार्थ शेगाव शहर भाजपच्या वतीने आज शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे व भाजप नेते प्रदीप सांगळे यांचे नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। तसेच श्रीराम भक्तांचे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आव्हाड यांचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली। या आंदोलनात जितेंद्र आव्हाडांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनही करण्यात आले। यावेळी भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांचेसह भाजपा नेते प्रदीप सांगळे, पांडुरंग बुच, निर्भया फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ कल्पनाताई मसने, भारतीय युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रोहित धाराशिवकर, शंकर माळी, मुकुंदा खेडकर, विश्व हिंदू परिषदेचे चंद्रशेखर घोराळे, माजी नगरसेवक संदीप काळे, अरविंद इंगळे, नितीन कराळे यांचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। कल्पना मसने, भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा प्रमुख जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे आमदार ज्यांनी काल अशोभनीय असं वक्तव्य केलं प्रभू श्रीराम चंद्राबद्दल, त्याबद्दल आम्ही इथे निषेध करत आहोत। हे अशोभनीय वर्तन आहे आणि त्यांनी हे असं करून आमच्या भावना दुखावलेल्या आहेत, सर्व हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि सरकारने जर यावर कडक कारवाई केली नाही तर आम्ही यापुढे यापेक्षाही एक रुद्ररूप धारण करू शकतो। मी सुभाष किसन केटवार, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा प्रदेश सचिव। भारतवर्षामध्ये सध्या स्थितीमध्ये प्रभू रामचंद्राची नावाचा जयघोष चालू आहे संपूर्ण भारतामध्ये आणि अशा स्थितीमध्ये हिंदू धर्माच्या आणि जगाचा जे काही पुरुष म्हणून किंवा एक महापुरुष म्हणून प्रभू रामचंद्राचं नाव सगळ्यांना प्रचलित आहे। अशा स्थितीमध्ये या देशाच्या एका गद्दार हरामखोराने प्रभू रामचंद्राच्या आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत। जितेंद्र आव्हाड या गोष्टीला कुठलाही पुरावा नाही अशा स्थितीमध्ये त्यांनी प्रभू रामचंद्राला बदनामीकारक वक्तव्य केलेलं आहे। त्याचा आम्ही या ठिकाणी सगळे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आणि सगळ्या ओबीसी मोर्चा